तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सोन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघू शकता आपण चाललेलो आहोत आज कात्रजला प्राणी संग्रहालय. बघू शकता आपण बसमध्ये आहेत आता. त्याच्यानंतर आपण भोसरीमध्ये उतरलो तर डायरेक्ट तिकीट चेक केलं. त्याच्यानंतर आम्ही कात्रजच्या बसला आलो. हे बघा कात्रज. डायरेक्ट आपण बसमध्ये बसलो. बसमध्ये बसून डायरेक्ट आपण चालल्यानंतर हे बघू शकता पुढे प्रवेशद्वार लांडेवाडी. बघू शकता वरती झेंडा कसा फडकतो. त्याच्यानंतर आपण आलो लांडेवाडी चौकात. लांडेवाडी चौकामध्ये आल्यावरच बघू शकता पुढे महाराजांचं दर्शन झालं. घोड्यावर बसलेले आहेत आपले महाराज. तर पुढे बघू शकता ही ट्रॉफिक तर नेहमीच असते पुण्यामध्ये. बघू शकता किती ट्रॅफिक आहे. त्याच्यानंतर आली भोसरी पोलीस चौकी. भोसरी पोलीस चौकीच्या पुढे आल्यावर आलो नाशिक फाट्यावर. हे बघू शकता नाशिक फाट्याची ट्रॅफिक. तर हे बघू शकता पुढे भोसरी मेट्रो स्टेशन. नंतर चाललो पुढे तर बघू शकता पुढे ब्रिज किती मोठमोठे बांधलेले आहेत. तर बघू शकता बसवाला किती स्पीडला आहे. त्याच्यानंतर आले दापोडीमधून आल्यावर झाले परत महाराजांचे दर्शन. बघू शकता हे बघा पुण्याची ट्रॅफिक. दर्शन झाल्यावर बघू शकता पुढे आलो आपण शनिवारवाडाच्या रस्त्याकडं. तर हे बघू शकता आपण आणि आपला मित्र खूपच ऊन झालेला. तर नंतर आलो आपण कात्रजमध्ये. हे बघू शकता आपण डायरेक्ट कात्रजमध्ये एंट्री झालेली आहे आपली. तर बघू शकता आता आपण प्राणी संग्रहालयाच्या बाहेर आलेलो आहोत. हे बघू शकता राजीव गांधी प्राणी संग्रहालय. तर म्हटलं भूक लागलेली तर थोडंफार खाऊन जावा. तर बघू शकता खाण्यासाठी काय काय होतं तिथे. हे बघू शकता तुम्ही. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो इथे व्हेज पुलाव खाण्यासाठी. तर बघू शकता हे व्हेज पुलाव. तर आम्ही 3 व्हेज पुलाव मागितले. त्याच्यानंतर मित्र बघू शकता मित्र कसे बघतात त्याच्याकडे. नंतर केलं ना चालू आम्ही खायला चालू केल्याबरोबर आता जेवण झालं आमचं. तर त्याच्यानंतर ह्या जगात माणुसकी काही उरली नाही आहे. साक्षात उदाहरण आज बघितलं. आम्ही आलो आहे झूमध्ये. आमच्याकडे ऑनलाईन पैसे होते, कॅश पैसे नव्हते. तर आम्ही 2-3 जणांना बोललो की ऑनलाईन मारतो, तुम्ही कॅश द्या. त्यांच्याकडे असून त्यांनीच दिली नाही, आम्हाला हेल्प केली नाही. त्यामुळे एका आता पाटीलावर गेलो, त्याला 110 रुपये केले, तेव्हा त्यांनी 100 रुपये दिले. नाही उरली, माणुसकी उरलीच नाही आता. चला आलो तिकीट घ्यायला. तिकीट घेतलेली आहे. आता जाऊया आता राजीव गांधी प्राणी संग्रहालय. चलो. तर बघू शकता तिकीट आणल्यावर मित्रांनी आपण चाललो डायरेक्ट आतमध्ये. आपली एंट्री झाल्यावर बघू शकता आतमध्ये एंट्री झाल्यावर कसे पाणी उडतं समोर. तर आपले मित्र लागले डायरेक्ट व्हिडिओच काढायला. हे बघा पाणी कसं उडतंय वरती. आनंद घ्या व्हिडिओचा. त्याच्यानंतर हे छोटं मूल
बघा कसं वरती चढलेलं इथे. डायरेक्ट ट्रकच आला आतमधनं, डायरेक्ट ट्रकची एंट्री. त्याच्यानंतर इथे बघू शकता काय काय सूचना आहेत. भाऊ तू आला नाही, भाऊ आला इथं बघ बघ झूम कर दिया. बघू शकता आता आपण साप बघणार आहेत पुढे. साप आहे, वाघ आहे, अजून काय काय पाऊस पुढे. चला बनून राहा ब्लॉगमध्ये. आधी सूचना आहे बघू शकता, सर्पकुंडात कचरा टाकू नये. लोकं किती बरोबर ते करणं. तर हे बघू शकता किती मोठा अजगर आहे, ते दिसतच असेल तुम्हाला. तर हे बघू शकता आम्ही पाळलेलं कासव आहे. हे माझ्या ओळखीचं कासव आहे, बघू शकता माझ्याकडे कसं बघतोय. बघू शकता तुम्ही, इकडे बघ वरती कासव, हे बघू शकता. ओके, हे बघू शकता मगर बघण्यासाठी एवढी गर्दी. ग्रीन स्नेक. आता साप बघितलाय, साप झोन खतम झालाय. आता बघू दुसरं झोन मध्ये जाऊ. नेक्स्ट मध्ये काय आहे, कसं आहे, ब्लॉगरमध्ये बनवून राहा. चला बाबा. तर हे बघू शकता मगर तुम्ही, असले का नकले असले. लावून बघ बरं. उन्हात आहे बघ. उद्या साईड थोडं हे बघू शकता किती पब्लिक आले मगर बघायला. हात खाली घे ना. आता साप झोन झाला, आता पुढे जाऊया. आता असं वाघ बघूया. खूपच पब्लिक आलेली होती. बघा पब्लिक किती आहे तिथे. तर याच्यामध्ये मोर होते, तर मोर काय नव्हते, छोटे छोटे पक्षी असल्यामुळे आम्ही तिथून परत गेलो. गेल्यावर बघितलं तर ते छोटे छोटे मोर होते. छोटे मोर त्यांची किल्लत वाटतं. तिथून पुढे आल्यावर आपला मित्र भेटला आहे. बघू शकता आपला मित्र खूप हसत होता. त्याच्यानंतर आलो आम्ही मांजरे बघायला. तर बघू शकता मांजरे. काय म्हणतो त्याला शेकरू.
बघू शकता आता आम्ही अस्वल बघण्यासाठी आलेलो आहे तिकडे. बघू शकता किती गर्दी आहे अस्वलाची तिकडे. बघू शकता अस्वल बघण्यासाठी किती गर्दी आहे इथे. बघू शकता अस्वल. हे बघू शकता इकडे अस्वल. हे बघू शकता अस्वल. आम्ही अस्वल बघण्यासाठी फुल पब्लिक. आवाल बघण्यासाठी किती गर्दी आहे. हे बघू शकता आता आम्ही बिबट्या बघण्यासाठी आलेलो आहे तिकडे. बिबट्या बघण्यासाठी किती गर्दी आहे इथे. बघू शकता बिबट्या. लहान मुलं पण आहेत बिबट्या बघण्यासाठी. 1 2 3. हे बघू शकता बिबट्या. इथं पण आहे. खाली का क्या समय आवाज देते इकडे. आवाज दिले तापले तो रागाला येते बघ. चक्रा मारून होला तिकडे तिकडे रागाला येते. काय पोज दिले बाय ना पोज रे. म्हातारा झालाय. काय खतरनाक. भाऊ एक बार भाऊ झाला म्हणते. लय झालं म्हणते. पैसे वसूल झाले ना म्हणते. दुसरा आहे तो मोठा होता. तर खूप दमलो होतो आपण. तर बसलो एक ठिकाणी. मित्र मागे होते तर मित्रासाठी थांबलेलो आपण. तर बघू शकता आपले मित्र आलेले आहेत आता मागणं. तर आता आपण जाऊया पुढे. एक नंबर. बाबा इकडे बघत झालं इथे. अरे कोल्हा दिसला का. यो
ब्लॉग में आज के ब्लॉग में चल इथे नाही इथे चल हो चला ह्याच्यामध्ये आम्ही जाऊ नाही शकत पुन्हा एकदा आम्ही हत्ती बघण्यासाठी चालवलो आहे बघू शकता माझ्या मित्रांनी बघू शकता इकडे पण आहेत माझ्या पुढे मोठमोठाले बघता आपण वाघाच्या मित्राकडे आलेलो आहे आता तर हे बघू शकता वाघाचा मित्र इथे बसलेला आहे तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता वाघाचा मित्र इकडे बसलेला आहे ब्रेकअप झालाय कालच टेन्शन मध्ये असल्यामुळे तो काही इकडे येणार नाही आपल्याला दर्शन द्यायला नाईट शिफ्ट झालाय तो तर हे बघू शकता वाघाच्या मित्रासाठी एवढी पब्लिक आलेली आहे बघण्यासाठी वाघाच्या मित्राला त्याला फोन करू त्याला फोन कर पार्टी देऊ त्याला आपण रूम वर घेऊन जाऊ त्याला तो आपली पार्टी करायला आहे मग नाईटला पार्टी देऊ त्याला आज संडे आहे त्याला सुट्टी हे बघू शकता हत्ती ते नुसते सोंड हलत आहेत त्यांना काय बाहेर सोडलं जात नाही हे बघू शकता हत्ती बघू शकता किती मोठे हत्ती आहे ते हे बघू शकता हत्ती तुम्ही ते बघण्यासाठी छोटी मुलगी पण आलेली आहे बघू शकता आपण वाघ हत्ती सगळं बघितलेलं आहे आज फिरलो उद्या परत कंपनीत रोजच्या सारखे कामाला परत नाईट शिफ्ट फर्स्ट शिफ्ट चालू परत अलग अलग प्राणी पाहायला मिळतात कंपनीत ती भालू कंपनीत बी आमच्या खूप सारे प्राणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे काळा वाघ पांढरा वाघ चला चला पुढे उचल पटकन पटकन चल ना व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता वरती आहे धन्यवाद.